हॅलो स्टुडंट्स, आपणा सर्वांचे दीपा मेदगे इंग्लिश क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। इंडिपेंडन्स डे आता जवळ आलेला आहे, तर अशा वेळी आपणाला भाषण करण्यासाठी म्हणा किंवा एसे लिहिण्यासाठी म्हणा या ओळी उपयुक्त पडणार आहेत। चला तर सुरू करूया। एव्हरी इयर वी सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे। बऱ्याच जणांना उच्चारामध्ये प्रॉब्लेम होतो, त्यामुळे अशा पद्धतीने लिहिलेलं आहे एव्हरी इयर वी सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे। म्हणजेच काय तर प्रतिवर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो। प्रतिवर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो। सेकंड लाइन पाहूया नंतर। मेनी पीपल गॅदर बिफोर रेड फोर्ट इन दिल्ली। मेनी पीपल गॅदर बिफोर रेड फोर्ट इन दिल्ली। म्हणजेच काय तर दिल्लीमध्ये लाल किल्ल्यासमोर खूप लोक जमा होतात। थर्ड लाइन पाहूया। अवर प्राइम मिनिस्टर होस्ट द नॅशनल फ्लॅग and delivers speech। या ठिकाणी आता आपणाला हीच इंग्लिश मधील ओळ मराठीतून घेतली आहे आपण। अवर प्राइम मिनिस्टर होस्ट द नॅशनल फ्लॅग अँड डिलिव्हर स्पीच दिस डे। याचा अर्थ होतो आपले पंतप्रधान ध्वजारोहण करून भाषण देतात। या पुढील लाइन पाहूया आपण। धिस डे म्हणजेच कोणता तर 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट। धिस डे इज सेलिब्रेटेड विथ ग्रेट जॉय। धिस डे इज सेलिब्रेटेड विथ ग्रेट जॉय। म्हणजेच काय तर हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात। अशाच नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।